नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RRB RPF रिक्रुटमेंट 2024 जी होती तर त्यामधील जे सब इन्स्पेक्टर ही जी पोस्ट होती तर त्याची आता हॉल तिकीट आलेले आहेत। या अगोदर जे सिटी इंटिमेशन आलं होतं, आता त्यानंतर जे फायनल हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट आता वेबसाईटवर आलेले आहेत। तर ते कशा प्रकारे चेक करायचे किंवा तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं तर ते आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला तुम्हाला RPFच्या लॉग इन वेबसाईटवर यायचं आहे। या वेब पेजची लिंक जी आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे बघा जी जाहिरात होती CEN RPF 1/2024 CEN RPF 1/2024 इथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे। तर ही जी जाहिरात होती तर त्यामधील बघा हे सब इन्स्पेक्टर आहे, त्या सब इन्स्पेक्टरचे आता हॉल तिकीट वेबसाईटवर आलेले आहेत। तर या ठिकाणी बघा पंजीकरण संख्या म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या जीमेल ID वर जेव्हा तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल किंवा तुमच्याकडे जर हार्ड कॉपी असेल फॉर्म फिल केल्यानंतर तर त्यावर तुम्हाला भेटून जाणार आहे। तर तो इथे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथे तुमचं डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे। यामध्ये इथून डेट, त्यानंतर इथे मंथ आणि इथे इयर अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथे बघा जे कॅरेक्टर वरती दिलेलं आहे इथे शो होत आहे तर ते इथे एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये बघा सिटी इंटिमेशन स्लिप दिसत आहे तुम्हाला, हे तुम्ही माहिती बघू शकता। त्यानंतर बघा या ठिकाणी दुसरे एक टॅब आहे ई कॉल लेटर, तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा रिक्रुटमेंट फॉर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अँड रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स 2 डिसेंबर टू 13 डिसेंबर 24। तर बघा सेकंड म्हणजे 2 डिसेंबर ते 13 डिसेंबर या दरम्यान तुमचे एक्झाम होणार आहे। तर त्याची आता बघा खाली तुम्हाला इथे दिलेलं आहे ई कॉल लेटर, इथे टॅब दिसेल। यावर क्लिक केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड झालेले दिसेल। तर अशा प्रकारे आज आपण RPFचे जे हॉल तिकीट आहे तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे। जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉबचे रिलेटेड व्हिडिओ तसेच इम्पॉर्टंट जे अपडेट्स असतात त्या अपडेट्स मी आपल्या चॅनलवर शेअर करत असतो। जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।